सर्वांना नमस्कार. सर्वांचं स्वागत. आज बरेच नवीन लोक आले, त्यामुळे आजचा सुरुवात करताना मला जरा आपल्या अभ्यास गटाचा उद्देश अधोरेखित करणं महत्वाचं वाटतं. आपण सगळे जन आंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाशी जोडलेले कार्यकर्ते आहोत. आपण सामाजिक काम करतोच, तसंच आपण राजकीय कार्यकर्ते सुद्धा आहोत. कारण आपण जनतेचं राजकारण करतो, पीपल्स पॉलिटिक्स करतो. आपण म्हणतो की संघर्ष निर्माण साथ साध, आणि आपण 2008 मध्ये 2 ऑक्टोबर ते 10 डिसेंबर संविधान सन्मान यात्रा काढली होती. त्याची गरज आपल्याला तेव्हापासून जाणवते, संविधानावर जे हल्ले होत आहेत त्याची. आणि त्याआधी सुद्धा आपण देश बचाव देश बनाव असं एक अभियान केलं होतं. 2004 मध्ये त्याला बॅकग्राऊंड होता गुजरात मधल्या दंगलीचा. त्यामुळे सामाजिक सलोख्याच्या उद्देशाने आपण आणि आर्थिक धोरण आपण प्लाचीमोडातून सुरुवात करून नंतर अयोध्येजवळच्या फैजापूरमध्ये आपण समारोप केला होता. तर त्या देश बचाव देश बनाव यात्रेच्या वेळा आपण 5 मुद्दे प्रामुख्याने विचार करत होतो. पहिला मुद्दा की नैसर्गिक संसाधनांवर स्थानिकांचा प्रथम अधिकार, असा एक आपला संवादाचा मुद्दा होता. दुसरं तेव्हाचं जे तथाकथित नवीन आर्थिक धोरण होतं, म्हणजे कॉर्पोरेटायझेशन, कॉर्पोरेटीकरण आणि आर्थिक जागतिकीकरण, याला आपण प्रश्न विचारत होतो. धार्मिक ध्रुवीकरणाला आपण विरोध करत होतो, निषेध करत होतो त्याचा. आणि कुठल्याही प्रकारचा भेदभाव म्हणजे जात, लिंग, प्रांत, भाषा, धर्म, पंथ याला आपण नकार दिला पाहिजे असा लोकांशी संवाद करत होतो. आणि आणखीन महत्वाचा मुद्दा म्हणजे निर्णय प्रक्रियेत सहभाग आणि विकेंद्रीकरणाचा आग्रह. या सगळ्या आपल्या समन्वय आहेत, त्यातले अनेक संघर्ष हे आदिवासींच्या मुद्द्यांशी जोडलेले आहेत. आणि आदिवासींची जी जीवन पद्धती आहे निसर्गस्नेही, त्यांच्या करता 3 खूप महत्वाचे कायदे आणि आपल्या समन्वयाच्या सगळ्यांच्या आणि इतर अनेक संस्था संघटनांच्या सहकार्याने करण्यात आले. त्यातला महत्वाचा एक कायदा हा वन हक्क कायदा 2006, जैवविविधता कायदा 2008 आणि पेसा कायदा म्हणजे पंचायत राज कायदा. तर आपल्याला माहिती आहे की अनेक ठिकाणच्या आदिवासींनी या 3 कायद्याचा छान उपयोग करून आपले तिथे येणारे जे कंपन्यांचे आघात होते ते रोखले. म्हणजे गडचिरोलीच्या भागातला लोह प्रकल्प जो आहे तो त्याचं एक उदाहरण आहे. आणि कोविडच्या काळात सुद्धा हे 3 कायदे वापरून त्या लोकांनी, जेव्हा सगळं जग बंद होतं, हाहाकार होता, तेव्हा आपल्या समाजाला खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलं. मात्र सरकारच्या बाजूने या काळात अतिशय विरुद्ध दिशेने कामं होत आहेत. की लॉकडाऊनचा फायदा घेत ओरिसातील काही भागात कंपन्यांनी प्रचंड प्रमाणात जंगलतोड केली, तिथल्या लोकांचे निवारे उद्ध्वस्त केले. आणि अशा जे बेकायदेशीर कामं आहेत त्यांना जणू काही कायदेशीर ठरवायला, आणि आत्ताचं सरकार आम्ही ब्रिटिश काळातले कायदे बदलवतोय असं करत याचा डांगोरा पिटत आणखीनच जातचं कसे कायदे करते आहे. आणि ते सुद्धा जेव्हा आपण इकडे मणिपूरच्या हिंसेने चिंतित होतो आणि संसदेमध्ये काही चर्चा होत नव्हत्या, अशा काळात काही कायदे दामटले गेले. त्यातलाच एक कायदा हा आपला आजचा विषय आहे, फॉरेस्ट कॉन्झर्वेशन अमेंडमेंट ऍक्ट. हा 2 ऑगस्टला राज्यसभेत सुद्धा बिना चर्चेने संमत केला गेला. तर तो किती आपल्या वनहक्कांवर आणि आपल्या सगळ्याच याच्यावर आघात करणार आहे ते आज आपण इंदवीताईंकडून समजून घेणार आहोत. आणि याला जोडून मला असं म्हणायचं की त्या कायद्याबरोबरच ही जी काही ज्या पद्धतीने तो दामटला जातो हे अतिशय धोक्याचं आहे. ते राजकारण पण आपण समजून घेणं हे खूपच महत्वाचं आहे. आपल्या आजच्या वक्त्या इंदवीताई तुळपुळे
या गेली 40 वर्ष गावात एका भागात आदिवासी समाजात स्वतःला रोवून घेऊन खूप सक्षमपणे काम करतायत आणि ते आपल्या मला वाटतं सामाजिक याच्यात महाराष्ट्रात त्यांची ओळख करून द्यायला हवी असं नाही. पण एक छान गोष्ट मला परवा त्यांचीच एक मुलाखत झी टीव्हीवर गुगलमध्ये सापडली. त्यात त्यांनी सांगितल्याप्रमाणे 1982 साली BSWची विद्यार्थिनी असताना कम्युनिटी प्रोजेक्ट म्हणून इंदवीताई या मुरबाडला गेल्यात आणि तिथे तेव्हा दुसऱ्या कोणीच संस्था काम करत नाही म्हणून मुद्दाम त्यांनी तो भाग निवडला आणि तिथले अनुभव ती मुलाखत जरूर लोकांनी ऐकावी. पण त्याच्यापासून त्या तिथे जे काम करत राहिल्या तर त्यांनी पूर्ण आदिवासींचं ते जीवन समजून घेऊन त्यांचे जमिनीचे हक्क आणि सर्व प्रकारचे इतर गोष्टी ह्या मुद्दे नेहमी त्या पुढे मांडत राहिल्या. कौतुकाची गोष्ट अशी की हे काम करता करताच त्यांनी LLB पण केलं आणि मानव हक्काच्या संबंधित एक विशेष कोर्स पण केला. त्यांचं हे सगळं काम त्यांनी कष्टकरी संघटना याच्याशी जोडून घेत केलं. कष्टकरी संघटना ही महाराष्ट्रातलं जे शोषित जन आंदोलन असं एक छान मंच आहे. त्याची घटक म्हणून जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय जेव्हा स्थापन झाला तेव्हा हा मंच आपला संस्थापक सदस्य होता. त्यामुळे इंदवीताई या NAPM महाराष्ट्राच्या फाउंडर मेंबर पैकी असं मला त्यांची ओळख करून द्यायला नक्कीच आवडेल. माझा त्यांच्याशी जास्ती संबंध हा जेव्हा आम्ही अन्न अधिकार किंवा आरोग्य अधिकार जन आरोग्य अभियान याचं काम करताना जास्ती गाठभेट होत होती आणि मला खूपच म्हणजे कार्यकर्ता कसं असावं याचा आदर्श म्हणून आपल्या नव्या पिढ्यांनी इंदवीताईंची नक्की ओळख करून घ्यावी असं सांगावं असं वाटतं. मधल्या काही काळच्या इव्हन महाराष्ट्र सरकारचा जो मराठवाडा किंवा विदर्भ विकास महामंडळ असतं त्याच्याही सदस्य राहिले आहेत. इंदवीताईंना मी विनंती करते की त्यांनी आपल्या विषयाची मांडणी करावी. धन्यवाद. नमस्कार, जिंदाबाद, सलाम सगळं काही. आणि आपण आता फक्त एवढंच की सुहासताई चुकून कष्टकरी संघटना म्हणाल्या म्हणजे माझी काहीच हरकत नाही, कुठलेही कष्ट करणारे श्रमिक वगैरे काही असतील, पण कष्टकरी संघटना डहाणू जव्हार त्या भागात काम करणारी प्रदीप प्रभू ब्रायन लोबो यांची आहे आणि श्रमिक मुक्ती संघटनेचं मी काम करते. थोडीशी नावांमध्ये गडबड. सॉरी, दुरुस्ती. धन्यवाद. बहिणीच आहोत त्यामुळे काही फरक पडत नाही तसा. तर आपण आता ज्या कायद्याबद्दल बोलतोय म्हणजे मला असं अनेक वेळा आता वाटायला लागलंय की आपल्याला या सगळ्या धोक्याच्या घंटा वाजताना ऐकू येत नाहीयेत का काय असं, म्हणजे आपण त्या घंटा वाजतायत आणि आपण फक्त त्यांचा विचार करतोय असं थोडस वाटायला लागलंय. कारण अनेक प्रकारचे धोके जे आज या सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांमुळे आणि वेगवेगळ्या पावलं उचलण्यामुळे अंगावर येत आहेत ते सगळे या कायद्यामध्ये जसं काही त्याचं प्रतिबिंब दिसतंय असं आहे. आणि म्हणून आपण नक्कीच बोलूया ह्याच्यावरती, पण बोलून काय करायचं हा सुद्धा एक भाग राहील याच्यामध्ये असं मला वाटतं. सगळ्यात अगदी सुरुवातच करायची तर हा कायदा ज्या मंत्रालयाचा आहे त्याचं नाव आहे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, MOEF, फॉरेस्ट आणि आता क्लायमेट चेंज म्हणजे वन, पर्यावरण आणि हवामान बदल. आणि या मिनिस्ट्रीचं मुळात हा कायदा वनसंवर्धन कायदा जो होता तो 1980 मध्ये आला, जेव्हा मी कामाला नुकती सुरुवात केली होती. मी नुकती आदिवासी कामालाही सुरुवात केली नव्हती म्हणूया, मी शिकत होते आणि एका बाजूला जे जे काही सुरू आहे आदिवासी भागात, जंगल भागात त्याचा एक अभ्यास सुरू होता. आणि त्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चा या वनसंवर्धन कायद्यावरती झाल्या. आणि म्हणजे त्यावेळेची पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे की मोठ्या प्रमाणावरती जंगल आणि जंगल जमिनीचं डायव्हर्जन म्हणजे हस्तांतरण प्रकल्पांसाठी वेगवेगळ्या
गैर वन कामांसाठी होत होतं आणि एक अलार्मिंग सिच्युएशन आहे. खूप विचार करायला पाहिजे याच्यावरती. असं होऊन हा कायदा हा वन संवर्धन झालं पाहिजे, वन टिकलं पाहिजे, वन जमीन टिकली पाहिजे, वन आच्छादन टिकलं पाहिजे आणि कमीत कमी वन जमीन वळती झाली पाहिजे इतर गैरवन वापराकडे. यासाठी जास्तीत जास्त कडक तरतुदी करणारा, खूप कडक प्रक्रिया तयार करणारा, पद्धती नेमून देणारा असा हा कायदा त्यावेळेला झाला. त्यावेळेला ही इतकी कडक पद्धती अडचणीची आहे का काय? आणि लोकांना जे जनसामान्यांना जिथे जिथे आता छोट्या पाड्यांना रस्ते लागतात, पोल टाकावे लागतात, कुठे शाळांसाठी जागा लागते आणि अशा वेळेला हा कायदा खूप कडकपणे गाव समाजांना, ग्रामीण भागातल्या, जंगल भागातल्या लोकांना त्रास देईल अशी ओरड सुद्धा त्यावेळेला संघटनांनी केली होती आणि ती रास्त वाटली कारण पुढे हे लक्षात येत होतं की या कायद्याचा उपयोग करून जे गोरगरिबांना आणि ग्रामीण भागातल्या लोकांना लहान सहान गोष्टी हव्यात त्या मात्र कायद्याचा बडगा दाखवून थांबवल्या जात होत्या. काही प्रमाणात मात्र ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत ते या कायद्याच्या लूप होल्स वापरून पुढे जात होते. पण इन जनरल एकूण सर्वसामान्यपणे वन जमीन वळती करणं किंवा वन जमिनीचं प्रकल्पांसाठी हस्तांतरण करणं हे अधिकाधिक कठीण करून ठेवलेलं या कायद्याने होतं आणि त्यामुळे जिथे जिथे संघर्ष करायचा होता, जिथे जिथे लोक संघटितपणे आपलं नैसर्गिक संसाधन वाचवू इच्छित होते, वाचवूचा प्रयत्न करत होते, त्यांना या कायद्यातल्या तरतुदींचा बऱ्यापैकी उपयोग होत होता. आणि अशा पार्श्वभूमीवर म्हणजे या कायद्यात बदल झालेच नाहीत असं नाही. या कायद्यात नियमांत वेळोवेळी बदल झाले. मला वाटतं 2003 मध्ये काही बदल झाला, 14 मध्ये काही बदल झाला, 17 मध्येही ते बदल आणि प्रत्येक वेळेला आपण त्याच्यावर चर्चा केल्या आणि त्यात बऱ्याच गोष्टी ज्या सूचना होत्या, ज्या भीती म्हणजे आपण प्रकट केली, त्यांचा विचारही त्या वेळेच्या सरकारांनी थोड्याफार प्रमाणात केला आणि एकदम ज्याला म्हणू की अगदी पूर्णपणे जनविरोधी, पर्यावरण विरोधी असं धोरण करायला हिंमत झाली नाही त्यावेळेला. आता ही हिंमत झाली नाही ह्याच बद्दल मी जे सुरुवातीला म्हटलं की धोके लक्षात घ्यायला पाहिजे. हा कायदा होणं हे एक मेसेज आहे आपल्या सगळ्यांना, कार्यकर्त्यांना, जनसामान्यांना, आदिवासी दुर्बळ घटकांना की सरकार काय करू शकतं, काय काय करायची आमची ताकद आहे ते दाखवणारा हा कायदा आहे. म्हणजे मी म्हटलं तसं MOU नाव आहे वन संवर्धन कायदा, पण प्रत्यक्षात आता जो कायदा आपल्या समोर येतोय, जो आता पारित झाला बिना चर्चेने, तो कायदा जणू काही फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट नसून फॉरेस्ट डायव्हर्शन ऍक्ट असण्या एवढा एका टोकाला गेलेला आहे. म्हणजे वन जमीन कशी जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने हस्तांतरित करता येईल, वळती करता येईल, यासाठी तरतुदी करणारा हा कायदा बनलेला आहे. आणि हे करताना मी म्हटलं तसं आम्ही काय करू शकतो, तर हे करताना जनमताचा कुठलाही आदर, जनमताबद्दल कुठलंही आपली जबाबदारी, त्यांच्या क्वेरीजना किंवा सूचनांना, सांगितलेल्या त्यातल्या धोक्यांना उत्तर देण्याची कोणतीही गरज नाही अशा पद्धतीने. इतकंच काय तर SC/ST कमिशन म्हणजे जनजाती आयोगाने ह्यात अनेक धोके दाखवून दिले, याला विरोध केला, म्हणून त्या अध्यक्षांना राजीनामा द्यायला भाग पाडलं. इथपर्यंत मजल गेलेली आहे सरकारमधल्या लोकांची. JPC कडे हा खरं म्हणजे देण्याची गरज होती तज्ज्ञांकडे, काय की क्लायमेट चेंज, पर्यावरण, वन या सगळ्यावर याचा काय परिणाम होईल, तर तो न करता जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे, आणि तिथे अर्थातच सगळेच आपले लोक आहेत अशा पद्धतीने तो कोणाच्याही याच्याशी चर्चा न करता, कोणालाही न बोलावता तो कायदा पारित करताना तरी सुद्धा त्यातल्या काही मेंबर्सनी आपलं डिसेंटिंग नोट दिले आहेत, म्हणजे असहमती
दाखवणाऱ्या नोट्स दिलेल्या असूनही तो कायदा विना तक्रार आणि कुठल्या तरी विषयाची गडबड गोंधळ पार्लमेंटमध्ये चालू असताना त्याचा फायदा घेऊन विरोधी बाक पण गप्प, सत्ताधाऱ्यांना तर काही प्रश्नच नव्हता, अशा पद्धतीने हा मंजूर केला गेला. म्हणजे आम्हाला या देशाचं जनमत ज्या वेळेला इलेक्शनच्या वेळेला आम्ही म्हणतो की आम्ही थंबिंग मेजॉरिटीजनी आलोय, आमची एवढी स्ट्रेंथ आहे, पण जेव्हा जनता विशिष्ट मुद्द्यांवर काही सांगणार आहे, सांगते आहे, लोकप्रतिनिधी सांगत आहेत, लोक चळवळी सांगत आहेत, तेव्हा मात्र त्याकडे दुर्लक्ष करायचं. हा मेसेज, आणि आम्ही करू शकतो, करून दाखवू शकतो, हा मेसेज या कायद्यातून एक प्रकारे दिला गेला. आता या कायद्याचं मी म्हटलं तसं खड्ड्यात गेलं पर्यावरण, खड्ड्यात गेलं जंगल, अशा पद्धतीने फक्त आम्हाला आता ही वनजमीन किंवा ज्या ज्या वनजमिनी जिथे जिथे नैसर्गिक संपदा भरपूर आहे, तिचं खाजगी विकसकांना कसा फायदा करून देता येईल अशा पद्धतीने या तरतुदी कशा आपण गिअर करू शकू, कशा घेऊ शकू, एवढाच विचार केलेला त्याच्यात दिसतो. आणि ते करताना अशा पद्धतीने क्लायमेट चेंजच्या बद्दल एकीकडे आंतरराष्ट्रीय फोरम्स वरती जाऊन अश्रू ढाळायचे, आपण कमिट करायचं की आम्ही झिरो कार्बन ह्याच्या कार्बन उत्सर्जनाच्या कमीत कमी लेवलकडे येणार, इतक्या वर्षात येणार, त्यासाठी आम्ही पावलं उचलणार. आणि असं म्हणत असताना आपल्याकडे ऑलरेडी म्हणजे गेल्या 3 वर्षामध्ये आपले आकडेवारी, फार आकडेवारीत न जायचं असलं तरी सुद्धा 19 ते 21 मध्ये जवळजवळ 550 वर्ग किलोमीटर जंगल जमीन ही गैरवनासाठी हस्तांतरित केली, आणि ती त्यांना कमी वाटली, पुरेशी होत नाहीये, पुरेसं आपल्याला सोपेपणाने होत नाहीये, किंवा जिथे 33% वनाच्छादन असावं जमिनीवरती, तिथे आपल्याकडे 21% जंगलाखाली, सो कॉल्ड जंगलाखाली आहे, आणि त्यापैकी नैसर्गिक जंगल हे अजूनही कमी आहे. हे असून त्याच्याकडेही डोळे झाकणं म्हणजे कुठल्याही प्रकारे जो आज सजीव सृष्टीला, एकूणच सृष्टीला धोका आहे, याची याची सगळ्या जगभर चर्चा सुरू आहे, आणि जगभर याच्यावरती उपाय करावं असं म्हणतोय, आणि त्याला आपण हो म्हणतोय. आणि असं करताना हे सगळं उडवून लावून आम्ही पाहिजे तसा कायदा करू शकतो आणि कोणी आम्हाला थांबवू शकत नाही, हा मेसेज आपण हे वन विभाग, वन व पर्यावरण विभाग हा जगाला देतोय. आणि हे देत असताना महत्वाची गोष्ट म्हणजे जंगलांबद्दल आता जे सुहासताईंनी सांगितलं, जे 2 कायदे झालेले आहेत त्यापैकी वन हक्क कायदा 2006, ह्या कायद्याची नोडल एजन्सी आदिवासी मंत्रालय, आणि या कायद्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, नॉट विथस्टँडिंग एनिथिंग इन एनी अदर ऍक्ट, म्हणजे कुठेही जे काही असेल, कुठल्याही कायद्यांमध्ये कोणत्याही तरतुदी असतील तरी ह्या कायद्यातल्या तरतुदी ह्या सुपरसीड करतील त्या. आणि नोडल एजन्सी आदिवासी विकास विभाग असताना आदिवासी विकास विभागाच्या कडून वन हक्क कायद्यामध्ये वरती याच्यावर काय परिणाम होतील याचे, या संदर्भात चर्चा न करता उलट याच्यावर काही परिणाम होणार नाहीत असं गुळमुळीत विधान हे आदिवासी विकास मंत्रालयाकडनं घेऊन एका प्रकारे ते करायला लावून हा कायदा होतो. म्हणजे दुर्बळ घटक ज्यांना म्हणायचं, ज्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, अशा लोकांनाच नाही, अशा समूहांनाच नाही, तर त्यांच्या मंत्रालयाला सुद्धा अनुल्लेखाने आपण मारतोय हे. आणि आम्ही हे करू शकतो. आदिवासी मंत्रालय नोडल एजन्सी भलेही असो, वन हक्क कायद्याचं पूर्ण अंमलबजावणी आणि ती सगळ्या इतर कायद्यांना मागे ठेवून त्यातल्या तरतुदी या राबवायच्या आहेत, हे सगळं आम्ही बाजूला करू शकतो. हा संदेश हा पुन्हा या कायद्यातून दिला जातोय. आणि आदिवासी हा शब्द, आदिवासींच्या ग्रामसभा हा शब्द सुद्धा त्याच्यामधून न वापरता हा कायदा पुढे आणता येतो. म्हणजेच हा तिसरा माझ्या मते धोक्याची घंटा आहे, ती म्हणजे सत्तेच्या विकेंद्रीकरणाबद्दल. आता सुहासताईंनी म्हटलं की जे जे विषय आपण घेतोय अभ्यास वर्गात किंवा NAPM ज्या मोहिमा घेतल्या त्या संविधानाबरोबर सत्तेचं विकेंद्रीकरण, आणि हा परवलीचा शब्द अगदी स्वातंत्र्यानंतर सुरुवातीपासून वापरला गेला की
संविधान पण म्हणतंय की कोणत्याही राज्यकारभाराचं, विकासाचं, नियोजनाचं युनिट, सगळ्यात पायाभूत युनिट हे गाव असावे, ग्रामसभा असावी, ग्राम विकास किंवा ग्राम स्वराज्य, हे सगळे शब्द पूर्णपणे पोकळ करणार हा कायदा, हा मेसेज देतोय आपल्याला किंवा हा संदेश देऊ इच्छितोय की ग्रामसभा काय, गाव काय, ग्रामपंचायत काय, राज्य शासन सुद्धा आम्ही मानत नाही, तर आम्हाला सगळी सत्ता ही केंद्राकडे एकवटलेली पाहिजे. आणि म्हणून हे याच्यामध्ये जी संपूर्ण प्रोसिजर आहे वन जमिनी वळती करण्याची, त्या सर्व प्रोसिजर्स मध्ये, प्रक्रियांमध्ये छोटी छोटी म्हणजे ग्रामसभाची संमती, राज्य सरकारांना ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्याच्या परे जाऊन केंद्र सरकारनी ह्याच्यात प्रमुख भूमिका बजावायची, अशा पद्धतीची बदल केलेले गेले. म्हणजे वन हक्क कायद्यानुसार किंवा पेसा कायदा, ज्याला आपण स्वशासन कायदा म्हणतो आहे, त्यानुसार आणि जैवविविधता कायद्यानुसार आपल्या परिसरातील आपल्या हक्काच्या नैसर्गिक संसाधनांवरती कोणत्याही प्रकारचा प्रकल्प, त्याच्याशी कोणतीही छेडछाड व्हायची असेल तर या तिन्ही कायदे हे त्या त्या ग्रामसभेला, ग्रामपंचायत स्तरावरची ग्रामसभा असो किंवा पेसा ग्रामसभा ज्याला आपण म्हणतो की त्या छोटा पाडा टोला जो कोणी आहे, वाडी आहे, त्याची ग्रामसभा असो, यांना अधिकार हे तिन्ही कायदे थोड्या वेगवेगळ्या शब्दात देत आहेत. कुठे विचार विनिमय म्हणतायत, कुठे संमती म्हणतायत, पण त्यांचं म्हणणं ऐकल्याशिवाय आणि त्यांच्या वेगवेगळे अधिकार हे पूर्णपणे ते अधिकार मान्य होऊन ते सेटल, राईट सेटलमेंट म्हणतो की सगळे हक्क हे निर्धारित केले गेले, नोट केले गेले, त्याच्या नोंदी झाल्या, आणि मग त्या हक्कांचं काय करणार आपण हे वन जमिनी हस्तांतरित करताना हे ठरलं तरच पुढे जाता येईल. अशा तरतुदी या तिन्ही प्रकारच्या कायद्यांमध्ये, तिन्ही कायद्यांमध्ये असताना हा कायदा मात्र ग्रामसभाच्या संमतीला कुठे स्थान देतो? ग्रामसभा असं नच म्हणता, पण जे टप्पे पूर्वीच्या कायद्यात होते की आधी ग्रामसभेची संमती, मग राज्य सरकारांनी म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी ती संमती तपासायची, मग तो प्रस्ताव तयार करायचा, आणि तो तयार करताना सुद्धा जनसुनवाया, वेगवेगळे सर्वेक्षण म्हणजे सामाजिक आर्थिक सर्वेक्षण, हे सगळं करून ह्याचे परिणामांचा विचार करायचा, आणि ह्यातून झालेला प्रस्ताव हा केंद्र सरकारच्या MOEFच्या मंजुरीसाठी, प्राथमिक मंजुरीसाठी जातो. आता हा कायद्याने सरळ सरळ प्राथमिक मंजुरी ही पहिली घेऊन टाकायची, इन प्रिन्सिपल क्लिअरन्स ज्याला म्हटलं जातंय, किंवा तत्वतः मंजूर ही वन जमीन वळतं करण्यासाठी, कोणत्याही प्रकल्पांसाठी ही पहिले केंद्र सरकार देणार प्राथमिक मंजुरी. आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की प्राथमिक मंजुरीतला एक भाग असतो की त्या विकसकांनी किंवा त्या प्रकल्प कर्त्यांनी ही NPV म्हणजे त्यांची नेट प्रेझेंट व्हॅल्यू, त्याच्यासाठी लागणारे करोडो रुपये जे वेगवेगळ्या गोष्टींसाठी सरकारला भरायला पाहिजे त्या जंगलाच्या बदल्यात, ते भरून घेतं केंद्र. आता केंद्र सरकारने प्राथमिक मंजुरी दिली की हे पैसे भरायला विकसक मोकळा झाला, कॉर्पोरेट्स मोकळे झाले, किंवा इव्हन सरकार सुद्धा जे प्रकल्प करणारे ते पैसे त्या विभागांनी भरून टाकले, की मग नंतर राज्य सरकारांनी त्या ग्रामसभेच्या वगैरे ग्रामपंचायतीच्या मंजुऱ्या की वन हक्क कायद्याची अंमलबजावणी झाली आहे का नाही हे बघण्याच्या घ्याव्या, असं सांगणं म्हणजे एक प्रकारे ही धूळफेकच आहे. तुम्ही पैसे घेणार, तुम्ही विकसकाकडनं पैसे घेणार, तुम्ही त्या नैसर्गिक संपदेचं व्हॅल्युएशन करून त्याची किंमत अदा करून घेणार, आणि मग ग्रामसभा काय म्हणू शकणार आहे तुम्हाला? घ्या का नका घेऊ, तो प्रकल्प येणारच आहे, आणि त्या मंजुऱ्या राज्य सरकारने घ्यायच्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात, तिसऱ्या टप्प्यात त्याला कुठल्याही प्रकारचा अडवणूक करणं, म्हणजे त्या ग्रामसभा एखादी गोष्ट थांबवू शकेल, जे आता आपण म्हणत होतो, जसं सुहासताई म्हणाले की कुठे अनेक ठिकाणी म्हणजे देशभरात अनेक ठिकाणी अनेक समूहांनी कडवी झुंज देऊन, कडवा संघर्ष करून आपली जंगलं, आपली संसाधनं,
हे वाचवले. आता मी स्वतः हे सगळं वापरलेलं आहे, मला माहितीये, कारण काळू धरणामध्ये 2010 पासून 2013 पर्यंत आम्ही 2023 पर्यंत आम्ही यशस्वी आहोत ते धरण थांबवण्यात. त्यातला एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे आमच्याकडच्या 100% ग्रामसभांनी स्पष्टपणे आमच्याकडचं जंगल, आमचं पर्यावरण, आमची शेती ही आम्ही द्यायला नकार देत आहोत, आम्ही कोणतीही संमती देत नाही आहोत, असे ठराव दरवर्षी केले. आणि ते ठराव उधळून टाकणं हे असलेल्या त्यावेळेच्या कायद्याला शक्य झालं नाही. आता हा कायदा आल्यावरती ते सहज शक्य. तेव्हा ही एक तिसरी डोक्याची गंठ असती. कसलं आदिवासी स्वशासन म्हणताय, या सगळ्यामध्ये ज्या स्तरावर म्हणजे ज्या स्वशासनाच्या स्तरावरती अधिकार दिले, त्या अधिकार या प्रक्रियेमध्ये दाखवले. हा एक मोठा प्रश्न उभा राहतो. चौथी एक गोष्ट आहे की जी सुद्धा म्हणजे आम्ही कोर्टालाही जुमानत नाही हा संदेश दिलाय. जेव्हा गोदाबर्मनच्या केसमध्ये पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाने सांगितलं की शासनाने घोषित केलेली जंगलं हीच काही जंगलं नाही, तर जंगल या डिक्शनरी शब्दाचं, फॉरेस्टच्या शब्दाचा जो अर्थ आहे त्या अर्थात बसणार जे जंगल स्वरूपाचं क्षेत्र आहे ते सगळं जंगल मानून वनसंवर्धन कायद्याखाली ज्या तरतुदी आहेत त्यावेळेच्या त्या सगळ्या लागू झाल्या पाहिजे. हे वर्गीकरण म्हणजे शासकीय वन जंगल म्हटलंय, सरकारने नोटिफाय केलं, तेच फक्त आम्ही संवर्धित करणार, बाकीच्या जंगलाचा काही संबंध नाही असं म्हणता येणार नाही सरकारला, असं सुस्पष्टपणे त्या ह्याच्यामध्ये म्हणजे हा जीच अनेक त्या गोदाबर्मनच्या निकालामध्ये जे आलं त्याच्यातला हा जीच, ज्याच्यामध्ये जंगल म्हणजे शासनाने जे सरकारने नोटिफाय केलेलं आहे ते जंगल. मग तुम्ही गावानी कम्युनिटीचं गायरान जमिनीवरती जर का जंगल राखलं असेल, आपल्या आपल्या वनक्षेत्रात काही वेगळ्या पद्धतीने जंगल राखलं असेल, इतर वन नैसर्गिक संसाधनं राखली असतील, वॉटर बॉडीजच्या बद्दल काही काम केलं असेल, तर ह्या सगळ्याला जर ते शासनाने नोटिफाय केलेलं जंगल असेल तरच ते जंगल मानलं जाईल, नाहीतर नाही. दुसरं म्हणजे हे करत असताना ज्या म्हणजे दुसरा भाग आहे की ज्या प्रकल्पांसाठी हे वापरता येईल म्हटलंय त्याच्यामध्ये इतर सर्व ठिकाणी खाजगी विकसकांना तसंही जायला मुभा होती, कारण वनसंवर्धन कायद्यामध्ये काही तरतुदी त्यामध्ये होत्या. पण आता तर शासनाच्या नोटिफाईड जंगलांमध्ये, प्रोटेक्टेड फॉरेस्टमध्ये, रिझर्व्ड फॉरेस्टमध्ये कशामध्ये सुद्धा विकसकांना येता येईल. आणि त्यासाठी अनेक लहान 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 गोष्टी ज्या आज या सरकारचे जे भक्त आहेत, देशभक्त म्हणणारे, त्यांना खूप गोंडस वाटतायत. म्हणजे आज या कायद्याला जे लोक पाठिंबा देत आहेत त्यांचं म्हणणं आहे की खरंच किती महत्वाचा कायदा आहे, कारण आजवर वनसंवर्धन कायद्यामुळे विकास थांबला होता, देशाची सुरक्षा आपल्याला मजबूत करता येत नव्हती, आणि पर्यटनातून जे उत्पन्न आपल्याकडे एवढा निसर्ग समृद्ध असताना, ज्या भागात विशेषतः आदिवासी भागात जंगल समृद्ध असताना तिथल्या पर्यटनाला चालना मिळत नव्हती, पर्यटनात पैसा मिळत नव्हता, तो मिळवायला ह्या कायद्याने किती मदत केलेली आहे तो भाग हा पुढचा भाग आहे. म्हणजे आम्ही विकास कशाला म्हणतोय हा संदेश सरळ सरळ हे सरकार देते की तुमची संसाधनं सांभाळणं वगैरे हा विकास नाही, संसाधनांची लूट करून पैसा कसा करायचा, ती बाजारात कशी आणायची, ह्यावर सगळं विकास अवलंबून आहे, आणि आमच्यासाठी तोच विकास आहे हा संदेश त्याच्यामध्ये. एक त्याच्यातला जो सगळ्यांना खूप म्हणजे ज्या भक्तांना, देशभक्तांना खूप आवडतो तो एक त्यातला भाग तरतूद आहे, ती म्हणजे सीमा सुरक्षेसाठी देशाच्या सीमांच्या पासून 100 किलोमीटरच्या अंतरावरचं जिथे जिथे जंगल आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारचं ते जंगल वळतं करायला कुठलीही आडकाठी घाला. मग ते जंगल
काय ह्यांनी असो, इको सेन्सिटिव्ह असो, जैवविविधतेने नटलेलं असू दे, तिथे लोक असू देत, ते लोकांचं काय देवराया असू देत, कोणतंही वन हक्काचं असू दे, पण ते करणं फार महत्वाचं आहे, कारण आपल्या सीमा सुरक्षित झाल्या पाहिजेत. देशाच्या सीमा सुरक्षित होणं हे फार महत्वाची गोष्ट आहे आणि तिथे सीमा सुरक्षित करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती बांधकाम टॉवर्स आणि क्लिअर करणं, कारण तुमच्या सीमा ह्या करण्यासाठी, सुरक्षित करण्यासाठी जे फिरायला लागतं, जे लक्ष ठेवायला लागतं, टेहेळणी करायला लागते, त्या सगळ्यासाठी जंगल ही आड येते आणि त्यामुळे तो भाग जंगलांचा साफ करणं, तिथे कन्स्ट्रक्शन करणं, या सगळ्याला खूप मोठं प्राधान्य दिलं जाणार आहे आणि हे खूप आवडतं लोकांना. पण त्याची अर्थ दुसराच संदेश आहे की जेवढी जेवढी राज्य आज नैसर्गिक संसाधनांनी भरपूर आहे, ईशान्येकडची राज्य आहेत, उत्तराखंड म्हणजे सीमा कुठे आहे, सीमा ज्या बाजूच्या, विशेषतः उत्तरेकडे सीमा आहेत सगळ्या, आणि त्या सगळ्या सीमेला संरक्षित करण्यासाठी तिथली जर जंगलं विकसकांना द्यायची झाली, खाजगी विकसकांना, का आमच्या सीमा सुरक्षेसाठी हे करून पाहिजे, रस्ते व्हायला पाहिजेत, रेल्वे व्हायला पाहिजे, तर मग ईशान्येकडची राज्य, उत्तरेकडची जी भरपूर नैसर्गिक संपदेनी समृद्ध आहे, तीच सगळ्यात डोळ्यात आहे, तीच सगळ्यात डोळ्यात भरणारी आहे आणि त्यांच्यावर गदा आहे. आणि ती सीमा सुरक्षेच्या नावाखाली तिथे असलेली खनिज, तिथे असलेल्या इतर संपदा ही आपल्याला कशी मिळवता येईल किंवा कशी कॉर्पोरेट्सना तिचा वापर करून प्रॉफिटेबल बिझनेस करता येईल, हा त्याच्यातला न उल्लेख केलेला भाग आहे. सीमा हा फक्त उल्लेख केलेला भाग. दुसऱ्या बाजूला पर्यटन म्हणजे आता सगळ्या शहरी आणि पैसा ज्यांना पर्यटनावर खर्च करायचा आहे, अशा लोकांचं सगळ्यात आवडतं पर्यटन स्थळ असतं ते म्हणजे जिथे निसर्ग समृद्ध, आणि त्या जागा जर का आदिवासी किंवा तिथल्या स्थानिक समूहांनी संरक्षित केलेल्या असल्या, पण तिथे व्याघ्र प्रकल्प करायचे असले, काही करायचे असले, तर लोकांच्या सहभागातून ते करणं आणि लोकांचे नियम अटींना अधीन राहून ते करणं हा आधीचा भाग होता. पण आता ते जर खुलं करायचं झालं आणि त्याच्यापासून पर्यटनाच्या धंद्यामधून पैसा कमवायचा झाला, तर ही क्षेत्र सुद्धा वनक्षेत्रातून वगळून, म्हणजे वनसंवर्धन कायद्याच्या जुन्या अटीतून वगळून ह्या खाजगी विकसकांना देऊन ह्या पर्यटन स्थळ म्हणून विकास करता येतील. मग त्याच्यामध्ये झूज करता येतील, सफाऱ्या करता येतील, इको टुरिझम करता येईल आणि याच्यातून देशाला खूप मोठा आर्थिक फायदा होईल, रोजगार मिळणार आहे. अशा पद्धतीचा एक फसवा गाजर पुढे करून केलेलं आहे. पण अर्थातच यामुळे ह्या गोष्टींना पाठिंबाही मिळतोय, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की जे लोक प्रत्यक्ष चळवळीत नाहीत, प्रत्यक्ष आदिवासी आणि ग्रामीण भागात, जंगल भागात नाहीत, त्यांना ह्या गोष्टीमुळे भूल पडू शकते, हे लक्षात घ्यायला पाहिजे. तेव्हा विकासाचे जे काही प्रकल्प असतात ते इतके चांगले जर का यामुळे अडत होते, तर ते व्हायलाच पाहिजे असं मिळेल. तिसरं एक आणखी गोष्ट म्हणजे दळणवळणाची साधनं आणि पाईपलाईन्स, ह्या सगळ्या गोष्टींसाठी कुठल्याच प्रकारची अडचण जंगल जमीन वळती करण्यासाठी किंवा हस्तांतरित करण्यासाठी येणार नाही, ह्याची खूप खबरदारी याच्यामध्ये घेतली गेली. तेव्हा मला वाटतं की मला आता मांडायसारखं मुद्दे होते ते झालेले आहेत, आपण चर्चा करूया. मी तर इंदवीताई, तुम्ही एक निदान आंदोलनासाठी तरी याचं काही टिप्पण लिहा, लेख लिहिलात तर चांगलं तुमच्या वेळानुसार. आणि आपण NAPM म्हणून या संदर्भात काय करावं असं पण सांगा, असं विनंती. मला 2-3 गोष्टी दिसत होत्या की ज्या करण्याची गरज आहे. ते म्हणजे की ही गोष्ट लक्षात आणून दिली पाहिजे. मग ती आंदोलनांमधनं पत्र लिहून किंवा काही करून की
पेसा कायदा, स्वशासन कायदा, वन हक्क कायदा आणि जैवविविधता कायदा, या कायद्यांना बाधा आणणाऱ्या ज्या तरतुदी आहेत याच्यातल्या, त्या बेकायदेशीर आहेत अशी भूमिका घेऊन आपण बोलायला सुरुवात केली पाहिजे. ह्या कायद्यात असूच शकत नाही, होऊच शकत नाही, अशा पद्धतीचं लिखाण, अशा पद्धतीचं म्हणजे एक चर्चा ह्या वेळोवेळी होऊन त्या पद्धतीची आपली सरकारकडे पत्र, निवेदनं अशी जायला पाहिजेत की हा कायदा असा करताच येणार, म्हणजे यातल्या ह्या तरतुदी या कायद्यांचा भंग करणाऱ्या असल्यामुळे नुसत्या कायद्यांचा नाही तर 73वी घटना दुरुस्ती आणि स्वशासन कायदा ह्याच्यापासून निघालेल्या, संविधानात आलेल्या आहेत. तर ते असताना ग्रामसभेला डावलून काही केलं जाणं आणि ते कायद्यात असणं हे करता येणार नाही. ते चॅलेंज करणारे काही म्हणजे वकिलांचे गट किंवा आपल्याशी जे संबंधित असतील त्यांना सांगून कोर्टांमध्ये पण ते चॅलेंज करायला पाहिजे. कारण नाहीतर आम्ही हे बहुमताच्या बळावर करतोय आणि एकीकडे हेही कायदे चालू ठेवतोय. म्हणजे काय, मग तुम्ही नुसते ऑर्नामेंटल कायदा ठेवले ना, नुसते शोभेचे करून ठेवले. तर असं आपल्याला बोलायला पाहिजे. आणि जिथे जिथे म्हणजे त्यावेळेला ग्रामसभांचे ठराव आपण ठरवलं होतं करायचे, ग्रामसभांनी ठराव करायचे की ह्या कायद्यामध्ये आमचे अधिकार डावलले जात असल्यामुळे आमचा विरोध आहे, ते जरा जास्त मोठ्या प्रमाणावरती करायला पाहिजे. म्हणजे सरकारचं एकंदर जे इज ऑफ डुईंग बिझनेसचं धोरण आहे त्याच्या अनुषंगाने त्यांनी हा कायदा केला आणि त्यात आदिवासींचे उपजीविका उद्ध्वस्त होत आहेत. म्हणजे खरं तर हा आदिवासींवर अॅट्रॉसिटीच्या पद्धतीचा असं मला म्हणावंसं वाटतं. लिगल लोकांनी त्याबद्दल बाबतीत हे होणारच आहे, कारण अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये अमेंडमेंट आली होती. वन हक्क कायदा झाल्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये अमेंडमेंट होऊन, म्हणजे अमेंडमेंट पेक्षा ऍडिशन होऊन त्याच्या कलमांमध्ये वन हक्क मिळालेल्या मान्य झालेल्या वन हक्काच्या बाबतीमध्ये जर ते काढून घेणं किंवा तो वापरण्यास, त्याचा उपभोग घेण्यास अडथळा आणणं, हा सुद्धा अॅट्रॉसिटी होईल असं सुधारणा झालेली आहे. किंवा त्याचाही वापर म्हणजे जिथे जे जमेल त्यांनी वापर करता येईल. पण मी फक्त आदिवासीच म्हणणार नाही, तर जैवविविधता कायदा असेल किंवा आणखीन काही असेल, त्यांनी इतरही समाज हा पुढे आला पाहिजे. फक्त आदिवासींनी विरोध करावा असं जर म्हणत राहिलो आपण, क्लायमेट चेंज, पर्यावरणाचे दुष्परिणाम हे काही फक्त आदिवासींना भोगावे नाही. आपण त्याच्यासाठी हा जरा जास्त विस्तृत झाला पाहिजे. जास्त इतर समाज, योग, जंगल संबंधित आहे, इतर नागरिक ज्याला आज खरोखर वाटतंय पर्यावरण आणि हवामान बदलाचं गांभीर्य वाटतंय, त्या सगळ्यांना याच्यात कसं ओढता येईल हे बघायला पाहिजे. संसदेच्या दोन्ही सभागृहात हे बिल पास केल्यानंतर, राष्ट्रपतींनी सुद्धा सही केल्यानंतर आपण न्यायालयामध्ये आपल्याला दाद मिळेल असं वाटतं का? हे बघा, म्हणजे मी असं म्हणेन की जे प्रयत्न करता येतील ते करा. दाद मिळेल नाही मिळेल की नाही हा विचार करून जायचंच नाही, असं करू नये असं मला वाटतं. म्हणून मी सुचवलं. कारण असं नाही ना की एखादी गोष्ट जर बेकायदेशीर, म्हणजे काय म्हणतात ना की जे अनेक वेळेला आमच्याकडे जमिनीच्या केसेसमध्ये किंवा केसेसमध्ये आम्ही 30-30 वर्षानंतर एखादी ऑर्डर नल अँड वॉइड करून घेतलेली आहे, कारण ती मुळात नल अँड वॉइड ती कायद्याला धरून. अशा पद्धतीने म्हणून म्हटलं की वकिलांच्या गटांनी याचा विचार करावा. मी स्वतः वकील असले तरी मी काही सुप्रीम कोर्ट लेवलला जाऊन काही करण्याचा केलेले नाहीये, पण मला नैसर्गिक न्याय तत्व म्हणून कळतं. नॅचरल जस्टिस म्हणून हे आहे की जर तुम्ही देशात 3 कायदे आहेत की जे असं म्हणतात की तुमचे अधिकार या बाबतीत सर्वोच्च आहेत ग्रामसभेत, आणि दुसरीकडे ते कुठे उल्लेखच नाही, असं करायला लागलं तर ह्याच्याबद्दल बोलायचं लागेल. एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट सुद्धा असाच रेटून दिलं 2021चा कायदा भूपेश यादवनी, आणि आपण असंच त्यांनी रेटून ते देत आहेत.
आणि हम्म. न्यायालयामध्ये तेवढा आपल्याला प्रतिसाद मिळत नाही, हाच आपला अनुभव आहे. म्हणून एक त्या अनुषंगाने मी हे विचार मांडले. आता दिल्लीचं जे अलीकडे जे विधेयक आहे, ते सुद्धा त्यांनी असंच रिटून देऊन पास करून घेतलेलं आहे. त्यामुळे सध्याचं जे सरकार जे आहे, ते काही कोणाचं ग्रामपंचायतीचा ठरावाचं ऐकेल असं मला वाटत नाहीये. काही थोडीशी निराशाच आहे या बाबतीमध्ये. नाही असेल तर मागणी आपण प्रयत्न केलेच पाहिजेत. प्रयत्नातील परमेश्वर ही भूमिका घेऊन आपण ते पत्र लिहू, सगळं करू. पण एक एकंदरीत जे आतापर्यंत या सरकारने जे केलेलं आहे, ते म्हणजे काँग्रेसचं सरकार म्हणा, आताचे असलेलं हे एनडीएचं सरकार म्हणा, याच्यातून तर आगीतून फोकाट्यात शिरल्यासारखी अवस्था आपल्या झालेली आहे. आणि पाहिजे तसं लोकांमध्ये आजही या प्रश्नावरती जागृती नाहीये, जनजागृती नाहीये. लोकांना काय पडलंच नाही. या एवढं सगळं होतंय सगळं, याचं तर काहीच होत नाही. त्यामुळे कसं वाटतं की की आपण नक्की करायचं तरी काय, हा प्रश्न पडतो या ठिकाणी. मी एकच रिस्पॉन्स देईन यांना, आता जे दादा बोलले त्यांना. तो प्रश्न सुटेल की नाही या ऍक्शननी हा एक भाग असतो त्याच्यामध्ये, पण त्या प्रश्नावरती जनजागृती आणि विचारविनिमय होईल म्हणून काही ऍक्शन घेणं हा दुसरा भाग असतो. सुटेल की नाही हा एंड पॉइंट झाला, पण त्याच्यासाठी जी प्रक्रिया सुरू होते त्याच्यामुळे ही गोष्ट 100, 1000, 10,000 लोकांपर्यंत जाईल. आणि त्याच्यासाठी ग्रामसभाचे ठराव करणे, त्याच्यासाठी शिबिरं घेणे, त्याच्यासाठी कोर्टात कोणी गेलंय म्हणून त्याची चर्चा करणे, हे महत्वाचं आहे. आपल्याला यश मिळेल की नाही मिळेल हा पुढचा. मला मत हेच आहे दीदी, की ज्या वक्ताला आपण वनाच्छादन राखण्यासाठी जे आता नवीन कायदा केला तर, की बाबा कोण्या अँगलनं विकासाच्या नावाखाली जंगल बळकावून ज्या पद्धतीने हे करून राहिलं सरकार, तर त्याच्यासाठी जे अलग अलग जागी जे लोक लढून राहिले बा, समजा अशा सामाजिक संघटना आहे, अलग अलग एनजीओ आहे, ते सर्व लोक जर समजा वैधानिक एखादी एक वकिलाची टीम म्हणा, सर्व जण एका जागी येऊन जर लढा उभा केला तर त्याच्यावर काय, अहो शेवटी लोकशाही आहे बरं का. तर एका जागी सगळ्यानं हे करून हे केलं तर याच्यात काही म्हणजे पर्याय नाही का, असं वाटणार का बा, न्यायपालिका की न्यायपालिकेला विचार करावा लागेल त्या गोष्टीवर. तुमचं मत काय आहे याच्यावर? बरोबर आहे. पण हे करणे म्हणजे काय आहे की कोणतं तरी निमित्त करून आपल्याला विषय हा जास्तीत जास्त जे बाधित लोक आहेत, ज्यांच्यावर हा परिणाम करणार आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवता आला पाहिजे. आणि नुसतं भाषण देत तो पोहोचवता येत नाही, असा आमचा तरी अनुभव आहे. गावोगाव जायचं असेल तर आपण कोणती तरी कृती कार्यक्रम त्याच्यासाठी आम्हाला हे करता येणार आहे की बाबा ठीक आहे, आता जिथे जो प्रश्न आहे, जर आमच्याकडे काळू धरण्याचा प्रश्न आहे तर या कायद्यामुळे काळू धरणाच्या आजूवरच्या लढ्याला कसा खीळ बसू शकते, कुठे कुठे अडचण येऊ शकते, आणि ती जर तशी येणार असेल तर आपण या कायद्याला विरोध करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी ठराव करायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण काहीतरी मोर्चा काढूया, त्याच्यासाठी आपण एक बसूया, सह्यांची मोहीम करूया. अशा पद्धतीनेच लोकांपर्यंत कृती जाऊ शकते ना. नाही येते तेच म्हणतात की हिमालयन क्षेत्र, नॉर्थ ईस्ट इथले जर असतील, कायद्याचा अडथळा येणार नसेल, 8% आदिवासी राहतात, हा लढा अपूर्ण आहे, म्हणून सर्व समाजाने पर्यावरण लढा म्हणून ह्याच्याकडे बघितलं पाहिजे. कारण सर्व समाज उद्ध्वस्त होणार आहे. त्यांना आपण कसं इन्क्लूड करणार, कोणत्या गोष्टी त्यांच्याशी शेअर करणार, हा हा आपल्या पुढच्या ऍक्शन प्लॅन्सचा, कृती कार्यक्रमाचा भाग राहील. बरोबर आहे, तुमचं म्हणणं अगदी मान्य आहे, अगदी पटतंय मला. नमस्कार, मी सुपर्ण जगताप बोलतोय मराठवाड्यातून. आणि मी 20 वर्षापासून काही दुर्मिळ झाडांचं आयडेंटिफिकेशन करून जे नष्ट होत आहे, जसं भुते असेल, काटेसावर, सोनसावर आहे, मासरोहिणी आहे, काळा कोडा आहे किंवा काळा शिरीष आहे, अशा अनेक आम्ही 140 प्रजाती शोधून काढलेल्या आहेत. एकीकडे क्लायमेट चेंजमुळे गवताचा जो बिहेवियर बदलतं, ह्युमस पाणी धरून ठेवण्याचं आता प्रमाण कमी झालंय. एकीकडे क्लायमेट चेंजचा परिणाम आहे आणि दुसरीकडे हा वन कायदा. तर अशा वेळी नेमकी काय भूमिका घ्यावी हे सर्वांनी मिळून विचार करावा, असंच माझं म्हणणं होतं. की उघड आहे की तुम्ही जसं म्हणताय तसं पूर्वीच्या कायद्यामध्ये जेव्हा जंगल जमीन वळती करण्याचा प्रस्ताव जेव्हा वरती पाठवला जायचा,
केंद्राकडे, सरकारकडे. त्यामध्ये एंडेंजर्ड स्पीशीज असतील तर परवानगी मिळणार नसते नाही, आणि त्यांच्या शेड्यूलच्या यादीमधले शेड्यूल प्राणी, शेड्यूल पक्षी, शेड्यूल मधले जे आहेत हे होतं. पण असं हे सगळं जर कायद्याने बजावलं तर ते हे परत आणण्यासाठी प्रयत्न त्यासारखे जे हे अभ्यास करतायत यांनी ह्या गोष्टी लिहिल्या पाहिजे की जिथे त्यांच्या बाबतीत बोललं गेलं नाहीये तर बोलायला पाहिजे, हे यायला पाहिजे. तिथे जर का पद्धतीने आंतरराष्ट्रीय रित्या सुद्धा मान्य केलेली गोष्ट आहे की आता ज्या एंडेंजर्ड स्पीशीज जिथे जिथे आहेत ते अधिवास, त्यांचे अधिवास हे जपले पाहिजेत, त्याला काहीही धक्का लागता कामा नये. आणि आपण हे मान्य करतो की आंतरराष्ट्रीय जे काही निर्णय असतात त्यांना भारत देश म्हणून आपण मान्य करतो. आणि इथं देशांतर्गत आपण जर का काही गोष्टी मान्य करणार नसू किंवा त्या गोष्टींचा उल्लेखही करणार नसू तर हे लक्षात आणून देण्याचं काम आपल्यासारख्या तज्ञांचं, आपल्यासारख्या अभ्यास करणाऱ्या लोकांचं निश्चितच आहे. हे सगळ्यांनी लिहिलं पाहिजे यावर. या संदर्भामध्ये 1980 पासून ते आज आहेत जे जे काही कायद्यामध्ये बदल केलेले आहेत ते चार्ट वाईज, जसं मागे आपण इम्पॅक्ट एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटच्या बाबतीमध्ये म्हणाल होता तसं चार्ट त्याच्याबद्दल बनवता येईल का बघून जे लोकांना सहजरित्या समजेल. म्हणून मोठं असं हे सगळं लेख कोण वाचत नाही हल्ली किंवा ते काही वाचायच्या मनस्थितीमध्ये नसतात हल्ली. एन्व्हायरमेंटच्या बाबतीत तर नाहीच नाही. तर अगदी ब्लॉक वाईज एक एक मुद्दे घेऊन असे पहिला कसा कायदा होता आणि आता एक जे वेगवेगळे 2013, 2017, 2000 असे वेगवेगळे असे कायद्यामध्ये कसे काय बदल केले गेले आहेत, एक एक मुद्दे एक एक ब्लॉक मध्ये घेऊन जी लोकांना सहज समजेल असं बनवता आलं तर बघायचं आपण. म्हणजे चालू होती चर्चा की याच्यासाठी काय करता येईल. तर आधी जसं बोलणं आलं होतं तसं कायदेशीर लढाई हा मला वाटतं आता तरी एकमेव पर्याय राहिलेला आहे. नागपुरात आम्ही बऱ्यापैकी कायदेशीर लढाया लढतो आहोत. काही याच्यामध्ये सक्सेसफुल पण आहे. जसं हायवेजवरचे मिटिगेशन मेजर्स प्राण्यांसाठीचे, तर ही लढाई इथनच सुरू झाली होती आणि त्याच्यानंतर मग याच्यात बदल करावा लागला. पण आता हा जो कायदा झालाय खूप भीतीदायक वाटतंय. कोणीतरी म्हणजे ताई म्हणत होत्या की हे सतत लिहत राहायला पाहिजे. तर उद्या सकाळमध्ये त्याच्यावर मी एक आर्टिकल लिहिलं आहे. उद्या ते येईल छापून. त्याची शब्दमर्यादा असल्यामुळे थोडक्यात लिहिलेलं आहे. पण सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून सतत हा विषय जागता ठेवणे आणि शक्य तिथे निदर्शनं आणि बोलत राहणे, मला वाटतं हाच एकमेव उपाय आहे. कारण लोकांना एक तर माहिती नाहीये. असे 14 बिल पास होऊन गेले चर्चेविना. त्यातले हे 2 बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशनचा आणि हा फॉरेस्ट वाला FCA. तर याच्यासाठी ट्विटर स्टॉर्म वगैरे आणि खूपच मोठ्या प्रमाणात चळवळासारखंच झालं होतं मध्यंतरी, तरी हे बिल पास झालंय. त्यामुळे आता जनजागृती आणि मला वाटतं काय म्हणतात त्याला, त्याचे जे एज्युटेशन हे प्रभावीपणे दिसल्याशिवाय ह्याच्याविषयी लोकांना नाही कळणार. किंवा हे सरकार उलथून पडणे आणि येणाऱ्या लोकांकडनं याचं आधीच प्रॉमिस घेणे. जसं आम्ही आमच्या भरतवनच्या वेळेस केलं होतं. नागपूरची जी लढाई होती, आम्हाला राजकीय नेते येऊन भेटत होते. तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही तुम्हाला, इलेक्शन होतं तेव्हा विधानसभेचं, तर तेव्हा आम्ही त्यांना म्हणालो होतो की आम्ही तुम्हाला निवडून देऊ, पण तुम्ही आम्हाला प्रॉमिस द्या की आल्यानंतर तुम्ही हे जे काही येऊ घातलेला प्रकल्प आहे तो तुम्ही येऊ देणार नाही. तर असं काहीतरी आता यांना कोंडीत पकडण्याची गरज आहे असं मला वाटतंय. हिंदवीच्या बोलण्यातला एक अत्यंत महत्वाचा पॉइंट असा वाटला की हा केवळ आदिवासींचा प्रश्न आहे असं आपण त्याला रूप म्हणजे आहे, पण असं त्याला एक बंदिस्त करू नये, नाहीतर याचं फेल्युअर नक्कीच आहे असं मला वाटतं. केवळ आदिवासींनी आपल्या सगळ्यांचा क्लायमेट चेंज पासून आपल्या सगळ्या सवयी म्हणजे विकासाच्या धारणा बदलण्यापर्यंत सगळ्यांचा आहे असं काहीतरी उभारलं पाहिजे. इंदवी, मला एक क्लॅरिफिकेशन हवंय. माझ्या नक्की लक्षात नाही, पण कुठेतरी वाचल्यासारखं असं वाटतंय की क्लायमेट चेंजचं पण नाव देईन आणि ज्या पडीक जमिनी आहे वगैरे त्याच्यात आम्ही रिफॉरेस्टेशन करणार, अशाही अर्थाचा काहीतरी याला जोडून एक क्लेम आहे का?
हो हो तो आहे. तो हा. तिथे मी तेच आले नाही. तो एक आणखीन एक फसवा गोष्ट आहे की ज्याला मी म्हटलं ना वर्गीकरण असं केलेलं आहे की नॉन फॉरेस्ट म्हणजे जे शासकीय दृष्ट्या जंगल नाही. ते एका बाजूला ते वळतं करायचं पण दुसऱ्या बाजूला अशा जमिनी अशा जागा पडीत जागा रेल्वेच्या जागा महसुली पडीत जागा यांच्यावरती आम्ही हिरवं आच्छादन तयार करायला सुद्धा खाजगी विकासकांना देणार कॉर्पोरेट्सना देणार म्हणजे हे करायचं आणि तिथे जंगल उभं करायचं जे जे व्यापारी जंगल नाही ना हा. व्यापारी जंगल करायचं आणि जिथे ज्या जमिनी फॉरेस्टच्या जमिनी वळत्या केलेल्या आहेत त्याला पर्यायी वनीकरणासाठी राज्य सरकारांनी लँड बँक उभी करायची आणि ती या सगळ्या अशा पडीत जमिनीतून आणखी दुसरीकडे काही एक्वायर करून सुद्धा करायची असा त्यातला आमचा उत्तर काय क्लायमेट चेंजला तर तो त्यातली हा भाग आहे ही तरतूद आहे त्याच्यामध्ये त्यामुळे ते म्हणतात की कमी झिरो कार्बन उत्सर्जनाकडे जाणार आहोत पण याच्यातला धोका वेगळा आहे ज्याच्याकडे मी गेले नाही तो म्हणजे आपल्याकडे पडीत जमिनीवरती गायरान जमिनीवरती महसुली पडितावरती गाव पडितावरती अनेक भूमिहीनांच्या शेत्या आहेत भूमिहीनांचे वस्त्या आहेत आणि त्या या निमित्ताने काढणं कारण तुम्ही प्राईम जंगल जे नोटिफाईड जंगल आहे ते जर जेव्हा तुम्हाला वळतं करायचंय तेव्हा पर्यायी जमिनी लँड बँकचे राज्य करणार कुठून तर ह्या जमिनी दाखवणार जसं आमच्या काळू धरणाच्या वेळेला बीड मधलं पर्यायी जमीन ही सरकारनी इरिगेशन डिपार्टमेंटनी पर्याय म्हणून दाखवली तिथलं 999 हेक्टर वन जमीन बुडणार ना तर आम्ही पर्यायी वनीकरण बीड मध्ये करणार आणि मराठवाड्यामध्ये बीड मध्ये तिकडे तिकडे सर्व लोकांचे जबरंजोत शेत्या तिथे त्या जमिनींवर आहेत पण आज ते त्यांना पडीत दिसतात कारण ते पडीत जमीन म्हणून आहे तेव्हा हा एक आणखीन वेगळा धोका आहे त्याच्यामधला आणि आणखीन एक म्हणजे डाव आहे की ज्या लोकांच्या रेकॉर्डेड ज्या अनऑथराइज म्हणून मानल्या जाणाऱ्या शेती आहे ती काढून कशी घेता येईल आणि या जमिनी मग विकसकांच्या कॉर्पोरेट्सच्या ताब्यात वनीकरणासाठी दिल्या जातील हा व्यापारी वनीकरणाचा भाग आहे आणि मग तिथे मोनोकल्चर होऊ शकते तिथे शोभेची जंगलं पर्यटनाची जंगलं अशी मानव निर्मित जंगलं उभी करायची असा भाग आहे हिरवळ आहे आणि याच्यातलं अजून पुढचं आंतरराष्ट्रीय राजकारण असं आहे की खरं तर हे नेट झिरो हाच सगळा फसवा प्रकार आहे म्हणजे परदेशात लोक वाटेल तेवढे प्रदूषण करणारे उद्योगधंदे चालवतील खूप कार्बन उत्सर्जन करतील आणि त्याचं कॉम्पेन्सेशन म्हणून ते आपल्याकडे आपल्या जमिनी बळकावून याचे तथाकथित जंगल उभारतील तर या सगळ्या मुद्द्यांसकट जर एक स्टेटमेंट आपण काढू शकलो तर ते खूप महत्वाचं होईल आणि ते सगळ्यांना जोडेल म्हणजे नाही खरं तर खूप मुद्दे आले आणि मी इंदविताईंनी जेव्हा विचारलं की आपण काय करू शकतो म्हणजे त्यांनी काही सुचवलंच आहे इतरांनीही सुचवलंय मला असं वाटतं की आपल्याला ह्या शक्यता ज्या आहेत जसं त्या प्राचीताईंनी पण खरं ते जास्त चांगल्या पद्धतीने मांडलं होतं मला असं वाटतं की आपण एक जर यात्रा आयोजित केली आणि ती अगदी आपल्याच आपली जिथे कामं चाललेली आहेत त्या क्षेत्रातून विशेषतः गेली तर ह्या मुद्द्याबद्दलची माहिती त्याचं आव्हान काय आहे आणि एकत्रित आपण काय करू शकतो असं एक मला वाटतं की आपली आपली ताकद तयार व्हायला सुद्धा त्याचा उपयोग होईल आणि ती जात असताना म्हणजे कदाचित तो यात्रेसाठी जाणारा ग्रुप छोटा असेल पण त्या त्या ठिकाणचे आपले त्या त्या संघटनांचे लोक त्या त्या आंदोलनांचे लोक जर तिथे त्यांनी आयोजनं केली तर मला वाटतं की एक चांगलं आपलं एकमेकांशी संवाद त्याच्यातून निर्माण होईल आणि एक लढाईची दिशा मिळेल असं मला वाटतंय आणि दुसरं अनेकांनी जे सांगितलं की हा काही फक्त जंगलात राहणाऱ्या लोकांचा प्रश्न नाही फक्त आदिवासींचा प्रश्न नाही तर मला असं वाटतं की हा जो क्लायमेट चेंज पर्यंत एका बाजूला जातो पण दुसरीकडे आपल्या पर्यावरणीय जाणीवांसंदर्भातही मला वाटतं की एक जागरण करण्याची खूप गरज आहे त्यामुळे ही यात्रा शहरी भागांमधून जिथे आपले निदान संपर्क आहेत तिथे जाऊन हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे तो मांडत जर गेली तर एक पहिलं पाऊल म्हणून मला असं वाटतं की त्याचा निश्चित उपयोग होईल आणि त्याच्यातून मग पुढे काय कुठे जायचं कोर्टापर्यंत जायचं का मला वाटतं कोर्टापर्यंत जाणं च्या आधीच्याही अनेक गोष्टी ज्या आहेत आणि विशेषतः
आत्ताच्या सरकारला म्हणजे ह्या कारणांसाठी सुद्धा ह्या सरकारच्या बद्दल फेरविचार करा. हे अशाही तऱ्हेचं कॅम्पेन हे आपलं असू शकेल. ते प्रत्यक्ष म्हणायचं की नाही म्हणायचं, पण आपल्याला हे कळतंय की हे ह्यांनी केलेलं जे आहे अतिशय मनमानी पद्धतीने, बेकायदेशीररित्या लोकशाही विरोधी पद्धतीने, मला वाटतं ते लोकांपुढे मांडणंही तितकं गरजेचं आहे. तर म्हणून मला फक्त एकच सुचवायचं आहे, की अशा तऱ्हेची यात्रेचं आयोजन आपण NAPM म्हणून सुद्धा करू शकतो आणि सगळ्या समविचारी संघटनांना, विशेषतः या क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांना आपण शहरात आणि ग्रामीण भागात पण जोडून घेऊ शकतो. की याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या पातळीवरती पुढे काय करता येईल ह्याचं आलेलं आहे, तर त्याचं एक संकलन करायला पाहिजे. आणि मी NAPMच्या नेहमीच गटामध्ये यात्रा काढाव्यात असं म्हणत राहते. जागरण यात्रा करणं हेही होतं की आपण ज्या पद्धतीने एखाद्या गोष्टीबद्दल कार्यकर्ते म्हणून बसल्यावर बोलतो, त्यातले मुद्दे आपल्या चळवळीतले आपल्या संघटनांचे जे सदस्य असतात, गावोगावचे लोक असतात, त्यांच्यापर्यंत वेगळ्या भाषेत पोहोचवण्याची गरज असते. आणि दुसऱ्या बाजूला जसा हा विषय हा जर का समांतरपणे सगळीकडे पसरवायला पाहिजे असेल, तर ह्याच्यात थोडस मला म्हणायचं एक्सचेंज सारखं झालं पाहिजे. जसं आता कोणीतरी म्हणालं जैवविविध आम्ही एंडेंजर्ड स्पीशीजचा अभ्यास करतोय, कोणी वन्यजीवांचा अभ्यास करणारे असतील, त्यांचे वेगळ्या पद्धती असतील, पण त्यांनी ते आदिवासी भागात फिरले, डोंगरात फिरले, जंगलात फिरले यात्रेमध्ये, नाही तर मग आदिवासी काही शहरांमध्ये, म्हणजे ही जी काही एक चर्चा झाली ना की आदिवासी झाडं तोडतात वगैरे, त्या काही गोष्टी अशा आहेत की ज्या प्रचाराच्या भागामुळे लोकांपर्यंत पोहोचलेल्या असतात आणि मग त्यात खऱ्या वाटायला लागतात. त्यामुळे खरं काय खोटं काय, क्लायमेट चेंजला कोण जबाबदार आहे, अशा चर्चांना सुद्धा या यात्रांमध्ये फायदा होईल. तर मला वाटतं हे सगळ्याच गोष्टींचं, सूचनांचं संकलन, त्याचं एखादं ब्रेनस्टॉर्मिंग पुढे चालू ठेवावं व्हॉट्सअपवरती, NAPMच्या गटावरती किंवा NAPMनी आणखीन कुठे टाकावं. आता मी फार जास्त तांत्रिक बाबतीमध्ये हे नाहीये, पण म्हणजे कारण हे सगळा वापर तुम्ही आता जे 4-5 शब्द वापरले त्यातला व्हॉट्सअप फक्त मला माहितीये, पण अनेक ठिकाणी जर का ते शेअर करता येत असेल तर काय काय करता येईल आणि कोण कशात इंटरेस्टेड आहे अशा पद्धतीचं एक हे काढलं तर काहीतरी करण्यासारखं राहील. तर आपण आता हे मुद्दे सगळ्या लेखांमध्ये आणि याच्यामध्ये येतातच आहे, पण करायचं काय? आणि जसं कोणतरी म्हणाले की शेवटी हे सरकार उलथून दुसरं सरकार येईल, ते कॉर्पोरेट दार्जिना असण्याची खूप मोठी शक्यता आहे. तेव्हा ते सगळं ह्याच विकास प्रक्रियेला मानेल, फक्त ते कदाचित वेळ देईल आपल्याला किंवा आपल्याला थोडीशी उभा देईल, पण शेवटी लोक जागृत होऊन लोकांनी म्हणणं हे नको आणि हे हवं, हेच शेवटी लोकशाहीचं महत्वाचा भाग राहील. तिकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. सरकार उलथवून लोकांनी उलथवायचंय, आपण नाही, हेही लक्षात घ्यायला पाहिजे. नाही, नक्कीच. इनफॅक्ट आपला जो मागचा वेबिनार झाला राशन संबंधी, त्याच्यात सुद्धा आपण नंतर ठरावाचे मुद्दे घेतले आणि तो मुद्दा आपण ग्रामसभेमध्ये सुद्धा घेतला. तर आता हा मुद्दा घेऊन सुद्धा आपण लोकांपर्यंत नक्कीच जाणार आहोत. तर त्याची दिशाही आपण, मुद्दे खूप आलेत, त्याला फाईन ट्यून करून मुद्दे वाईज आणि कुठे काय काय करता येईल त्याचा विचार करून आपण हा मुद्दा नक्कीच पुढे घेऊन जाऊ. इंदवीताई, तुम्ही म्हणजे विषय खूप गंभीर आहे आणि तुम्ही थोड्या वेळात जी माहिती दिली त्याच्याबद्दल आभार तुमचे. आणि आपण सगळे आलात या मीटिंगसाठी, तुमचेही धन्यवाद. आपण भेटत राहू आणि कृती कार्यक्रम नक्कीच करत राहू, असं सांगून मी हा इकडे प्रोग्राम संपवतोय. कोणी काय कार्यक्रम तर वेगवेगळे सुचत आहेत, आपण पण यात्रांचं माध्यम आपण स्वीकारलेलं आहे आणि त्याच्यावर जाऊया आपण पुढे त्या पातळीवरती. मी फक्त एवढंच सांगेल शेवटी आता की, कारण तसा बराच वेळ झालेला आहे, सर्वांना जिंदाबाद आणि चांगली मांडणी पण झालेली आहे आणि त्याच्यावर प्रश्नोत्तर चर्चा चांगली झालेली आहे. फक्त आणखी एक माहितीसाठी की अशाच प्रकारचे वेगवेगळे वेबिनार आपण गेल्या 2 वर्षात कोविड काळापासून NAPM महाराष्ट्राने घेतलेले आहेत. तर NAPM महाराष्ट्राचं YouTube चॅनल पण आहे, त्याच्यावरती आपल्याला अनेक वेबिनार, म्हणजे आतापर्यंत मागचे वेबिनार पर्यंतचे सर्व वेबिनार आपल्याला त्या YouTube वरती पाहायला मिळतील. ते नक्कीच आपण पाहावेत आणि तिथे सबस्क्राईब करावं चॅनलला, त्यामुळं ते आणखी लोकांपर्यंत पोहोचेल. जिंदाबाद.